आणि कलम सांगुती कलम वाचून दाखवतात, धडाधड त्याचा अर्थ सांगतात. अशी चमत्कार आणि एक अद्भुत असं त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरा आमचा आमदार इकडे आहे, सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा बोले तो जायंट किलर आहे, विरोधकांचा सुपडा साफ करणारा. कुठे आहे तो? सुहास कांदे करतात भल्या भल्यांचे वांदे. आणि सुहास अण्णांनी या निवडणुकीत देखील भल्या भल्यांचे वांदे करून दाखवले. मला वाटतं 2 आमदार आहे ना आपल्याकडे, सुहास अण्णा आणि दादा भुसे. आणि म्हणून सुहास अण्णा हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. कुणी अंगावर आलं की त्याला कसं शिंगावर घ्यायचं ते सुहास अण्णाला माहित आहे. तसा पेलवान माणूस आहे. आणि म्हणून हे सगळे आपले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, मी नावं घेत नाही, एवढं मोठं व्यासपीठ आहे. हे आपलं वैभव आहे. गुलाबराव तर आहे तोफखाना आपला. आणि एवढं मोठं व्यासपीठ बघा किती मोठं आहे. हे आपलं वैभव आहे. आणि ही समोर बसलेली आपली दौलत आहे. हे शिवसैनिक हे आपलं दौलत आहे. हीच आपली कमाई आहे, हीच आपलं ऐश्वर है. आणि म्हणून जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात दुनिया बदलने की ताकद है. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षापूर्वी उठाव केला. या राज्याने नाही, देशाने नाही तर जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. कोण एकनाथ शिंदे? अरे कोण आहे एकनाथ शिंदे? हा साधा कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. तो कधी कुणाला घाबरला नाही, घाबरणार नाही. आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला, ते आम्हाला बघवलं नाही. आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की 50 शिलेदार, त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे. माझ्याबरोबर अनेक लोक, दादा भुसे, गुलाबराव, आणखी लोक मंत्री होते. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो. काय होईल आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या, तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता. काय होणार? एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार? पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा, बाळासाहेबांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत. हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला. या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून, एकही दिवस सुट्टी न घेता, दिवस रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी 18-18, 20-20 तास, कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं होतं, 2.5 वर्षापूर्वी सगळे प्रकल्प बंद. जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले, ते महाविकास आघाडीने बंद केले. मंदिरं बंद,